शिक्षण, कृषी, आरोग्य, तंत्रज्ञान, आतिथ्य हे तर ध्यास पर्व. दूरदृष्टीने आव्हान पेलणारे संयमी सारथ्य डॉक्टर संजय डी पाटील यांना 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप डाव्या आघाडीने केलाय. केंद्र सरकारने सादर केलेल्या बजेट विरोधात आज डाव्या आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. या आंदोलनाप्रसंगी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, बाबूराव कदम, रवी जाधव, शुभांगी पाटील, विवेकानंद गोडसे, प्रसाद जाधव आदी उपस्थित होते. डाव्या आघाडीच्या वतीने या ठिकाणी बजेटच्या विरोधामध्ये धरणास धरलं जाते. याचं कारण हे बजेट हे भरपूर गाजावाजा केला आहे की इन्कम टॅक्समध्ये सवलत दिलेली आहे, पण असं करत असताना प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य माणसाच्या खिशातून पैसे काढण्याचे दुसरेच मार्ग सरकारनं अंमलात आणलेले आहेत. त्याच्यामध्ये GST सारखा जो मार्ग आहे ते आम्ही बाजारातनं धान्य जरी विकत घेतलं तरी त्याच्यावरती आमच्याकडून ते कर वसूल करतायत आणि या कराचं प्रमाण 18%, 24% इतकं भयानक आहे. म्हणजे हे 10,000 रुपये जर माणसानं कुटुंबाकरता खर्च केले तर त्यातले 2400 रुपये किंवा 1800 रुपये हे सरकारला आम्ही कर रूपानं भरतोय. इतकी प्रचंड लुबाडणूक सर्वसामान्य जनतेची करत असताना दुसऱ्या बाजूला इन्कम टॅक्समध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न असणाऱ्यांना सवलती दिल्याचे ढोल सरकार निर्लज्जपणे वाजवते. हे अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे. या देशामध्ये रोजगार वाढत नाही आहे कारण हे सर्वसामान्य माणसाच्या खिशात पैसाच टिकू देत नाहीत, बाजारामध्ये मागणीच तयार होऊ देत नाहीत आणि वर मग धंदे चालत नाहीत. रोज नवीन दुकानं उघडली जात आहेत आणि ती बंद होत आहेत. हे सर्व ह्या सत्ताधाऱ्यांच्या नालायक कर्तृत्वामुळे झालेलं आहे. कुठल्याही झाडाची जर वाढ व्हायची असली, त्याला फळ लागायचं असेल तर त्याला मुळाशी पाणी घालावं लागतं. मग ते मुळातून जे सगळं येते त्याच्यातून त्या झाडाला फळं धरतात, पानं येतात. पण हे झाड आमचं कसं चांगलं आहे दाखवण्याकरता शेंड्याला पाणी मारत आहेत आणि मुळं कोरडीच ठेवत आहेत. ही जी चुकीची भूमिका या सत्ताधाऱ्यांची आहे ती जनतेची होरपळ करणारी, जनतेला दुःखात ढकलणारी, जनतेचे हाल अपेष्टा वाढवणारी अशा पद्धतीची भूमिका असल्यामुळे या भूमिकेला विरोध केला पाहिजे, जनजागृती केली पाहिजे. यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे बसलो आहे धरणं धरून. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.